भारतात गुळाचा वापर पारंपरिक अन्नघटक म्हणून केला जातो. ऊस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये गूळ तयार करण्याचा व्यवसाय अनेक शेतकरी आणि उद्योजकांनी हाती घेतला आहे. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं उद्योग मंत्र या आपल्या प्रेरणादायी पेजवर. चला तर मग आज आपण पाहूयात पुणे जिल्ह्यातील नगदवाडी या गावातील यशस्वी उद्योजक संकेत बडे यांच्याबद्दल. संकेत सुरुवातीपासूनच व्यवसाय करायचा होता. सुरुवातीला त्यांनी आजूबाजूच्या गुळाच्या प्लांट्सला भेट देऊन या व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांनी गूळ उद्योग उभा करून तरुणांना रोजगार मिळवून दिले आहेत आणि स्वतःचा श्रीसुदन नावाचा ब्रँडही तयार केलेत. हा व्यवसाय करताना मार्केटिंगसाठी त्यांना खूप अडचणी आल्या, परंतु त्यांनी खचून न जाता गुळाचे प्लांट चालू ठेवले. मुंबई मार्केटच्या मागणीनुसार आज त्यांनी मुख्यतः गूळ पावडर, त्यासोबतच 5 ग्रामची चौकोनी गुळाची वडी, गुळाची कँडी, हळद वापरून तयार केलेली गुळाची वडी आणि पारंपरिक पद्धतीने चालत असलेली गुळाची ढेप अशा प्रकारे इत्यादी पदार्थांची निर्मिती करून विक्री करत आहेत. गूळ प्रक्रियेविषयी बोलताना ते सांगतात की यामध्ये सुरुवातीला ऊसाचा रस काढला जातो, नंतर फिल्टरिंग करून यामधील अनावश्यक घटक वेगळे केले जातात. त्यानंतर हे रस उकळून यामधील पाण्याचा अंश काढला जातो. कमी किंवा जास्त तापमानामुळे या गुळाला काळसर किंवा पिवळा रंग येत असून त्यांनी कोणत्याही प्रकारचे कलरिंग एजंट न वापरत असल्याचं सांगतात. हे गूळ घट्ट झाल्यानंतर मोल्डमध्ये ओतून त्याला आकार दिला जातो व थंड करून हे योग्य पद्धतीने साठवला जातो. त्यांनी संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने गूळ उत्पादन करत असून आज त्यांना महिन्याला सगळा खर्च जाऊन 10 ते 20 लाखाचा नफा होत असल्याचं ते सांगतात. अशा प्रकारे पारंपरिक व्यवसायात आधुनिकतेचा संगम घडवून त्यांनी स्वतःच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य तर मिळवलेतच, पण इतरांनाही रोजगार देत आहेत. अशा या यशस्वी तरुण उद्योजक संकेत बडे याला उद्योग मंत्राचा सलाम. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्र इन्स्टा पेजला फॉलो करा.